तर एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आता राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे। निकालाला 2 दिवस बाकी आहेत। 23 तारखेला निकाल येणार आहे आणि मुंबईतील हॉटेल आता बुक होण्याची शक्यता आहे। खबरदारी म्हणून सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे। काल मतदान पार पडलं आणि आता 23 तारखेला निकाल लागेल। त्यामुळे आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर कांटेकी टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आणि याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे। आपल्या सर्वच उमेदवारांना हे राजकीय पक्ष हॉटेलमध्ये ठेवतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। मुंबईतील त्याचबरोबर इतर ठिकाणचे हॉटेल देखील मोठ्या प्रमाणामध्ये बुक केली जाण्याची शक्यता आहे। खबरदारी म्हणून आता सर्वच राजकीय पक्षांचे नेते खबरदारी घेताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, निकालाला 2 दिवस बाकी आहेत, मात्र तत्पूर्वी आता उमेदवारांची हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे। सागर, बरोबर आहे। आपण जर मागील सरकार जेव्हा बदलत तेव्हा तो काळ जर पाहिला तर तेव्हा सुद्धा मोठ्या संख्येनं आमदारांना जे आहे तो हॉटेलमध्ये ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। यावेळी सुद्धा आपण जर एक्झिट पोल पाहिले तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काट्याची टक्कर जी आहे ती पाहायला मिळते। जवळपास बऱ्या प्रमाणात महायुतीला तर बऱ्या प्रमाणात महाविकास आघाडीला जागा येतात। त्यामुळे अपक्ष आमदार असतील किंवा स्वतःचे निवडून येणारे प्रत्येक पक्षाचे आमदार असतील त्या सगळ्यांना आता हॉटेल वरती ठेवण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते। कारण सेफ जे आमदार आहेत आपले त्यांना एकाच ठिकाणी ठेवून कुठेतरी सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल कोणीतरी करू शकतं आणि त्यामुळे हॉटेल बुकिंग आज किंवा उद्यापर्यंत होतील आणि सगळ्याच आमदारांना जे आहे ते राजकीय पक्ष आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो करतील अशी माहिती सध्या मिळते। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।